नमस्कार मित्रांनो, मुंबई हायकोर्ट भरती संदर्भात नवीन अपडेट जे आहे तर ती येते। याच्या चालक पदाचा ड्रायव्हरचा फायनल रिझल्ट आलेला आहे। सकाळीच आपण स्टेनोचा व्हिडिओ घेतला होता, त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की याचा ड्रायव्हरचा निकाल कधीही जो आहे तो येऊ शकतो या महिन्यात। तर ड्रायव्हरचा निकाल आलेला आहे। आता शिपाई आणि लिपिकचा पण निकाल लगेच येऊन लागेल। आता या निकालामधून दोन गोष्टी आपल्याला कळतील, एक तर म्हणजे कट ऑफ किती लागलेला आणि दुसरं म्हणजे कितीच्या रेशोमध्ये उमेदवारांना घेतलेले हे गोष्टी जे आहेत तर त्या कळणार आहेत। बघा, हा जवळपास 554 पेजेसचा आपल्याला हे पीडीएफ मिळते आणि याच्यासोबत आणखी 3 वेगवेगळ्या पीडीएफ दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी खंडपीठानुसार कोण कोण पात्र झालेले आहेत त्यांची नावं, त्यांचं बाकी काही माहिती, त्यांनी गुण वगैरे दिलेले आहेत। आता लक्षात घ्या, याच्यात ही जी पीडीएफ आहे याच्यामध्ये काय माहितीये का, जे कोणी पास असतील नापास असतील सगळ्यांची नाव आहेत। म्हणजे या पीडीएफ मध्ये जर तुमचं नाव असेल या 554च्या याच्यात, मग तुम्ही असं समजू नका की तुम्ही पास आहेत। ज्यांची या वेगळ्या 3 पीडीएफ मध्ये नाव असतील तेच सिलेक्शन जे आहे तर ते म्हणायचे असतात। ओके, बाकी वाटल्यास तुम्हाला दाखवतो। बघा, या अशा पद्धतीच्या या पीडीएफ आहेत। बघा, ही पीडीएफ ही कशाची, बघा औरंगाबाद खंडपीठाची आहे। 62 विद्यार्थी स्टाफ कम ड्रायव्हरला। हा, या पीडीएफ मध्ये जर तुमचं नाव असेल, समजा हे संभाजीनगरच्या याच्यातल्या संदर्भातले या पीडीएफ मध्ये नाव असेल तर समजायचं तुमचं सिलेक्शन जे आहे तर ते झालेलं आहे। सगळ्यात आधी मी जे मुंबईचे खंडपीठ आहे तर त्याचं बघतो, त्याचा जवळपास 562 उमेदवार हे पात्र झालेले आहेत आता गाडी चालवण्यासाठी, म्हणजे काय ड्रायव्हिंग टेस्ट करण्यासाठी। याचा कट ऑफ हा 16 गेलेला आहे, म्हणजे बाकीच्या खंडपीठांपेक्षा कमी गेलेला आहे। किती कमी गेलेला आहे? एकच गुण कमी गेलेला आहे, जास्त पण काही कमी केलेलं नाही। पुढचा आहे नागपूर खंडपीठाने बोलवलेले आहेत 78 उमेदवारांना। किती? 78 उमेदवारांना त्यांनी क्वालिफाय केलेले आहे आणि त्यांचा जो कट ऑफ गेलेला आहे तर तो गेलेला आहे 17 वर। किती गेलेला आहे? 17 गुणांवर कट ऑफ गेलेला आहे। पुढचं जर आपण पाहिलं तर संभाजीनगरचं जी बेंच पाहिली तर ते संभाजीनगरच्या बेंचला 62 उमेदवार क्वालिफाय त्यांनी केलेले आहेत आणि याचा पण जो कट ऑफ आहे तर तो 17च इथं आपल्याला इथं गेलेला दिसतो। आता इथं कुठं किती रिक्त जागा होत्या बघा, मुंबईला 26 जागा होत्या, नागपूरला 5 आणि संभाजीनगरला 6 जागा होत्या। आता जर आपण याच्यात जर पाहिलं व्यवस्थित, बघा मुंबईचाच फक्त 16 गेलेला आहे, यांचा कट ऑफ 17, यांचा कट ऑफ 17। 26 जागा होत्या, 562 उमेदवार बोलवले, जवळपास 22 उमेदवार एका पदासाठी, म्हणजे 22चा रेशोने उमेदवार घेतले। 5 जागा होत्या, 78 घेतले, 16चा रेशो। आणि संभाजीनगरवाल्यांनी 6 जागा होत्या, 62 जागा घेतल्या, 62 मुलं घेतले, जवळपास 10 उमेदवार प्रतिपदासाठी। म्हणजे तुम्ही पाहिलं तर रेशो ज्या त्या खंडपीठाचा त्यांनी वेगवेगळा घेतलेला आहे। म्हणजे इथं जर पाहायला गेलं इथं डायरेक्ट डबल आहे याच्यापेक्षा, तर तो तुम्हाला इथं डबलचा रेशोने पाहायला मिळतो। म्हणून शिपाईला पण असं होईल, लिपिकला पण अशाच पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या रेशोमध्ये मुलं जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे। त्याच्यानंतर आता याचा जो शिपाईचा आणि लिपिकचा रिझल्ट लागणार आहे त्याच्याविषयीची माहिती पण तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।